Good afternoon, student. Today, in lesson number 18, Sound and Production of Sound, we will discuss the acceleration, and oscillatory motion. म्हणजेच दोलक, दोलन व दोलन गती ह्यांच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. We must have seen children playing on a swing in the garden. बागेत झोपाळ्यावर झोके घेत असलेली मुले तुम्ही पाहिली असाल. तुम्ही स्वतः देखील झोके घेत असाल. ऑब्झर्व केअरफुली द मोशन ऑफ अ स्विंग. गो टू द स्विंग at rest in the garden and mark its position on the ground below it. You can call this mark the central point of the swing. Now pull the swing to one side and let it go. Observe how the swing is. The swings that move back and forth like this in an accelerator. तुम्ही बागेतील झोपाळा पाहिला असेल. तर बागेतील झोपाळ्याजवळ जाऊन तो स्थिर असताना त्याच्या खाली जमिनीवर खूण करायची. त्या खुणेला तुम्ही झोपाळ्याची मध्यस्थिती असे म्हणू शकता. आता झोपाळ्याला एक जोरदार झोका द्या व झोपाळ्याचे निरीक्षण करा. झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे पुन्हा पुन्हा मध्यस्थितीत ओलांडताना तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारा झोपाळा हा एक दोलक म्हणजे ऑक्सिलरेटर आहे. जुळणारा झोपाळा एका टेकूकडून दुसऱ्या टेकूपर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टेकूकडे येतो तेव्हा झोपाळ्याचे दोलन पूर्ण होते. दोलन म्हणजे काय? ऑक्सिलरेशन कंप्लीट होते आणि मध्यस्थितीमधून पुन्हा पुन्हा पुढे मागे होणाऱ्या दोलकाची गती म्हणजेच काय? दोलन गती. That means oscillatory motion. Here you can see the swing. तुम्हाला झोपाळा दिसतो आहे. ती मुलगी झोका घेताना दिसत आहे आणि ते काय मोशन आहे म्हणजे जी गती आहे ती देखील तुम्हाला दिसत आहे. आता दुसऱ्या आकृतीचे निरीक्षण करा. When a rubber band is stretched and released, it vibrates. Compare the vibration with the figure alongside. When the rubber is stretched from the original position come to a position B, it is seen to be curved. The maximum distance between the original position A and the position B on scratching the rubber is called the amplitude of vibration. रबर बँड ताणून तो सोडून दिल्यानंतर त्याला कंपने प्राप्त होतात. बाजूच्या आकृतीशी कंपनांची तुलना करून जेव्हा रबराची मूळ स्थितीपर्यंत रबर ताणला जातो तेव्हा ते बी या स्थितीत येते. यावेळी रबर वक्र स्थितीत येतो. मूळ स्थितीपासून म्हणजेच ए पासून रबर ताणल्यानंतर म्हणजेच बी पर्यंत जास्तीत जास्त अंतराच्या कंपनालाच आयाम म्हणजे ॲम्प्लिट्यूड असे म्हणतात. When the generated force is applicable to the rubber, it is stretched further, meaning that the amplitude increase or releasing it. A louder sound is generated. मोठा आवाज जनरेट होतो. When a smaller force is applied, छोटा फोर्स जेव्हा अप्लाय केला जातो the rubber is stretched less. कमी ताणला जातो रबर. Then the amplitude is a smaller and the sound is a softer too. कमी आवाज येतो आणि त्याचा सॉफ्ट असतो तो आवाज. कमी गतीचा तो आवाज असतो. रबर जास्त ताणला तर जास्त आवाज येतो आणि कमी ताणला तर कमी आवाज येतो. टाइम पिरियड ऑफ अ ऑक्सिलरेशन अँड फ्रिक्वेन्सी म्हणजेच दोलकाचा दोलनकाळ व वारंवारिता. The time required by an accelerator
To complete one acceleration is called the time period of the accelerator. In the previous activity, the accelerator travels the distance from extreme position B to the central position A, and from there to the position C, then back again to A and from A to B. The time required by the accelerator to travels this distance BA, CA, B is the time period of acceleration T of the accelerator. The number of acceleration completed by an accelerator in the second is called the frequency of the acceleration. दोलनकाल एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधीला दोलनकाल असे म्हणतात. तुम्ही आधीच्या जी आकृती आहे त्याच्यामध्ये बघितलं असेल की रबर ताणला ए कडून बी कडे आणि तिथून सी कडे तो कशा प्रकारे कंप पावतो त्या आणि वारंवार घडणाऱ्या त्या स्थितीला दोलनाची वारंवारिता असं म्हणतात. त्याचं सूत्र आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता n इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टाईम पिरियड ऑफ ऑक्झिलरेशन म्हणजे दोलनाचा दोलनकाल टाईम इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टी. एका सेकंदात किती दोलने झाली याला वारंवारिता म्हणतात. वारंवारिता ही हार्ट्झ hz या एककामध्ये व्यक्त करतात. 1 hz म्हणजेच एका सेकंदाला एक दोलन. 100 hz म्हणजे एका सेकंदाला 100 दोलने असं सूत्र आहे. सो आपण इथेच आज स्टॉप करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हायब्रेशन्स पाहणार आहोत. टिल द टाईम दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू.